आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली अपूर्णांक फ्रॅक्शन हा घटक आजच्या तासिकेमध्ये आपण काल पाहिलेला आहे. अपूर्णांक कसा तयार होतो, एखाद्या ह्याचे भाग करून ते जर वाटप करायचे असतील तर त्याला कशा पद्धतीनं लिहायचं आपण तर ते पाहिलेलं आहे. आता आजच्या तासिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला काही अपूर्णांक दिलेले आहेत. आपल्याला काय दिलेलं आहे? अपूर्णांक दिलेले आहेत. तर आपल्याला खालील अपूर्णांकांचे अंश व छेद लिहायचे आहेत. सोपा आहे, आपण सोप्याकडून अवघडाकडे जात आहोत. आता काही मुलांना काय हा भाग झालेला आहे, गेल्या वर्षी त्यांनी केलेले आहेत तासिका, त्यांना वाटत असेल सर हे काय हे शिकू लागले तेच ते किती सोपं आहे. पण कसं आहे, सर्वांना घेऊन आपल्याला चालावं लागतं आणि सोप्याकडून अवघडाकडे. अपूर्णांक घटक शिकायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकावी लागते त्याच्यातली. तर या ठिकाणी काय आहे प्रश्न, खालील अपूर्णांकात अंश व छेद लिहा. आता इथं काय दिलेलं आहे, अंश आणि छेद आपल्याला लिहायचं आहे. मग हा जो अपूर्णांक आहे ह्याचा अंश काय आहे आणि छेद काय, सोपा आहे एकदम. हे आपल्याला या ठिकाणी लेखन करायचं आहे. बरोबर आहे. अंश काय आहे आणि छेद काय आहे. तर या ठिकाणी अंश काय आहे हो, चला उत्तर येणं अपेक्षित आहे. चला सई, व्हेरी गुड. रामगोनवार, चला छान, एक दोघाचे मी पाहीन. तर या ठिकाणी काय आहे, हा जो 3 आहे तो काय आहे, अंश आहे. आणि छेद किती आहे, 7 आहे. अंश 3 छेद 7. ह्याला आपण लेखन कसं करतो, अक्षरामध्ये जर आपल्याला लिहा म्हणलं किंवा ह्याचं वाचन जर करा म्हणलं तर काय करतो, ह्याला आपण काय करतो, 3 अंश छेद 7 किंवा ह्याला आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय लिहू शकतो, आणखी ह्याचं वाचन. म्हणजे तुम्हाला हा सराव झाला म्हणजे तुम्हाला वाचायला तुमचं सोपं होईल. तुम्हाला सतत तेच गोष्ट कानावर पडून आपल्याला सराव होतो. 3/7 ही सोपी पद्धत आहे. 3/7 किंवा 3 अंश छेद 7 किंवा 3 अंश छेद 7 असं ह्याचं वाचन होईल. आता या ठिकाणी आपण ह्याचा अंश 3 आहे आणि छेद 7 आहे हे आपण या ठिकाणी लिहिलं. आलं. चला, ज्यांचं आलंय त्यांचं समजतंय. अपूर्णांक महत्त्वाचा घटक आहे. चॅटमध्ये उत्तरं देत बसण्यापेक्षा आता काही विद्यार्थी काय करतात, चॅटमध्ये उत्तरं देण्याची घाई करतात. मग आता ते उत्तर दिलं म्हणजे सर आपलं नाव घेतील म्हणून ते काय करू लागले तर सरचंच बघायचं किंवा कुणाच तर बघायचं आणि उत्तर द्यायचं. तसं करू नका अजिबात. तर समजून घ्या. अपूर्णांक घटक जर समजला तर आपल्याला आयुष्याचं गणित समजतं. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न क्रमांक 2 काय आहे, 8 आणि त्याच्या खालच्या बाजूला 11 लिहिले. आता ह्याचं आपल्याला काय करायचे, अंश किती आहे ते लिहायचं आहे आणि छेद किती आहे ते लिहायचं आहे. बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला ह्याचा अंश काय आहे, तर अंश आहे 8. अंश किती आहे, 8. छेद किती आहे, 11. छेद किती आहे, 11. म्हणजे आता ह्याचं जर वाचन करायचं म्हणलं तर वाचन कसं करता येईल, तर ह्याचं वाचन कसं करता येईल, 8 हे 8 अंश छेद 11 किंवा 8/11 किंवा 8/11 या दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीनं तुम्हाला जे सोपं वाटतं ते. आता मला सोपं कोणतं वाटतंय, तर हे 8/11 हे वाचन करायला सोपं जाते, सोपं वाटते. आलं का लक्षात. आपण दिलेल्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लिहित आहोत आणि त्याचं वाचन सुद्धा करत आहोत. लावण्या, सई, गवई, शिंदे, मेहत्रे, बिक्कड, कोकुलवार, जगताप, लोकरे, तांबे, थेटे. चला
पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता हा जो अपूर्णांक आहे याचा आपल्याला काय करायचे? अंश आणि छेद लिहायचे. मग आता ह्याचा अंश काय असेल? अंश असेल 4 आणि छेद काय असेल ह्याचा? छेद असेल 5. याचा अंश आणि छेद लिहिला. अंश काय आहे? 4, छेद काय आहे? 5. चला अत्तार, मोरे, मग ह्याचं आपण आता वाचन जर करायचं म्हणलं तर काय करतो? 4/5, 4/5. आता आपण ही कोणत्या तरी एकाच पद्धतीने ते पाहू. तुम्हाला मी 2 पद्धतीनं आपल्याला करता येतं हे सांगितलं, पण आता आपल्याला तेच करायचं आहे. त्याच्यामुळे आता जी सोपी पद्धत आहे ते वापरू आपण. तर ह्याचं काय होईल? 4/5. याचा अंश काढला म्हणजे काय आहे ते लिहिला, छेद काय आहे ते लिहिला. त्याचं वाचन काय होईल? 4/5. लावण्या, छान, मोरे, काकडे, शिवाजी, लबाडे, जाधव, गीते, बिक्कड, छान. चला सत्यम, चला सत्यम काय लिहिले? 4/5. चला घाई झाली का चुकून लिहिलं का जाणून बुजून लिहिलं काय केलं पहा, ते दुरुस्त करा. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. काय आहे प्रश्न क्रमांक 4? या ठिकाणी जो अपूर्णांक दिलेला आहे त्या अपूर्णांकाचा आपल्याला अंश आणि छेद लिहायला सांगितलेला आहे. मग आता ह्याचा अंश काय असेल? छेद काय असेल? हे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर अंश म्हणजे जो वर आहे तो काय? 7. छेद काय आहे? खालच्या बाजूला असलेला 13. मग या ठिकाणी आपण लिहिलं अंश 7 छेद 13. मग आता ह्याचं वाचन काय होईल? तर 7 अंश छेद 13 किंवा 7/13. सोप्या पद्धतीने आपण करू. 7/13 आलं का? अवघड आहे हो? काहीच अवघड नाही. सई, सुरनर, ठाकरे, कर्डिले, लावण्या, रेखे, सुंबे, रिते, कनसे, काकडे, लोकरे, काळे, खेडकर, कांबळे, देवकर, बिक्कड, राजेश्वरी, सानप, शिंदे, भगत, अवचार, धमाले, अत्तार, लावण्य राजपूत, पवार, फुंडे, दिगे, खाडे, रेवगडे, मोरे. चला अजिंक्य आहे का? अजिंक्य ठेंगील. चला असेल तर यस म्हणा. कर्डिले. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. काय आहे प्रश्न क्रमांक 5? या ठिकाणी अपूर्णांक दिलेला आहे. या अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे? त्याचा अंश आणि छेद आपल्याला काय करायचे? अंश आणि छेद लिहायचे. आता ह्याचा अंश काय आहे आणि छेद काय आहे या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. मग अंश काय व्हायचा? अंश आहे 2. हे वरचा जो अंक आहे तो अंश असतो आणि खालचा अंश अंक काय असतो? छेद असतो. अंश किती आहे? 2 आणि छेद किती आहे? 9. आलं. मग आता आपण काय करू? याचं वाचन करू. वाचन काय होईल? 2/9. 2/9. वाचन काय होईल? 2/9. भाग्यश्री, लावण्य, तांबे, कर्डिले, शिंदे, खुळे, ठाकरे, सई, रेठे,
चव्हाण, देवकर, बोरुडे, भोसले, शेख, सानप, शेळके, मोरे, सिद्धांत, म्हेत्रे, गित्ते, सोनवणे, काटकर, भगत, रेवगडे, खाडे, गवई, गायकवाड, डमाले, शेख, रामप्रसाद, बिल्लारी, श्रेयस, सुद्रिक, अत्तार, जटे. अत्तार ते हे कुठं गेला रे तुझा दोस्त, काय नाव त्याचं, अभिजित आहे का नाही, तो का गेला गावाला कुठं सुट्ट्याला. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी. या ठिकाणी एक अपूर्णांक दिलेला आहे, त्या अपूर्णांकाचा आपल्याला अंश आणि छेद लिहायचं आहे. त्या अपूर्णांकाचा आपल्याला काय करायचं आहे, अंश आणि छेद लिहायचा आहे. द्विजा, चला बऱ्याच दिवसानंतर, माहीत नाही, भेट होत नाही का तुझी. चला श्रेया, उशीर झाला का. बिक्कड, तर 5/, का आहे इथे एक अपूर्णांक दिला आहे, ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, अंश आणि छेद वेगळा, म्हणजे का आहे ते इथं लिहायचं आहे. ह्याचा अंश आणि छेद का आहे, अंश का आहे 5, छेद का आहे 8. मग ह्याचं वाचन काय होईल, आता आपल्याला अंश माहीत आहे, छेद माहीत आहे, ह्याचं वाचन काय होईल, 5/8. 5/8 ह्याचं वाचन होईल. वाचन कसं करता येईल, 5/8. बवणे, देवकर, कांबळे, शेख, भोसले, होनमाने, जाधव, रेखे, थेटे, चव्हाण, पार्थ, भगत, कस्तुरे. चला कस्तुरे, चला रामनाथ, वाढवणा रामनाथ, जिल्हा अमरावती. ते कोण कोण विद्यार्थी आहेत, काल त्यांच्या मॅडमचा फोन आला होता. चला कस्तुरे, आणखी काहीतरी नाव सांगितले, चिमनकर. चला वाढवणा रामनाथ येथील कोणते विद्यार्थी लाईव्ह शिकेला आहेत. चला पुढच्या प्रश्नाला जे जे असतील त्यांनी यस नो काहीतरी टाका. पुढचा प्रश्न आहे, इथं आपल्याला एक अपूर्णांक दिलेला आहे. चला लावण्या कस्तुरे, तर याचा आपल्याला अंश आणि छेद लिहायचं आहे. याचा आपल्याला काय करायचे, अंश आणि छेद लिहायचे. थेटे, बिल्लारी, चौरे. तर पहा याचा अंश आणि छेद आपल्याला लिहायचे, तर काय होईल, अंश किती येईल, जे वरचा अंक असेल हा पूर्णांक दिलेला आहे, ह्याचा अंश काय 9, आणि जो त्याचा खालचा अंश असेल तो काय असेल, छेद. मग अंश काय आला 9, छेद काय आला 7. आलं लक्षात. मग ह्याचं वाचन काय होईल, तर 9/7. आलं, कळालं. चला मग लाईक करा, एकदा लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, खालील अपूर्णांक अंकात लिहायचे. खालील अपूर्णांक काय करायचे, आपल्याला अंकात लिहायचे. तर आपण काल पाहिलेलं आहे, 1.25, 1.5 हे पाहिलेलं आहे. तर आता या ठिकाणी एक मिनिट, थोडं मागचं पुढचं मागं झालं का, त्याचं मागं काय आहे. चला हे आपल्याला अगोदर घ्यायचे, सॉरी, अगोदर आपल्याला हे घ्यायचं आहे आणि नंतर तिकडे जायचं आहे. खालील अपूर्णांक वाचा व शब्दात लिहा. हे वाचायचं आहे. आता अपूर्णांक आपण काल पाहिलेला आहे. काय पाहिलेला आहे, समजा हे 3 चॉकलेट होते. 3 चॉकलेट होते आणि ते दोघांमध्ये वाटप करायचे. 3 चॉकलेट दोघांमध्येच वाटप करायचे. तर समजा एक अ आहे आणि एक ब आहे. मग काय केलं आपण, हे अ ला 1 चॉकलेट दिलं, ह्या ब ला 1 चॉकलेट दिलं, बरोबर आहे. मग आता 1 चॉकलेट राहिलं,
एक चॉकलेट राहिलं. आता काय करायचं हो? तर एक चॉकलेट राहिलं तर आपण काय केलं, ह्याच्यातलं अर्ध चॉकलेट हे अ ला दिलं. अर्धा आहे समजा, दोन समान भाग केले एका चॉकलेटचे आणि अर्ध अ ला दिलं आणि हे अर्ध काय केलं, ब ला दिलं. मग आता हे अ कडं काय झालं, ही एक होतं इथलं, ही एक, आणि आपण अर्धा कसं लिहितो, हे अर्धा कसं लिहितो, 1/2. हे अधिक 1/2 झालं. ब कड हे इथलं एक होतं आणि इथलं अर्धा आहे, मग ही 1 अधिक 1/2. किंवा ह्याला आपण कसं लिहितो, 1/1/2, 1/1/2 असंही लिहितो. बरोबर आहे. मग आता ह्याचं वाचन कसं करायचं, तर ह्या एक जे आहे तो का आहे, पूर्णांक आहे. या ठिकाणी हा 2 आहे, का आहे, हा पूर्ण आहे. हा 2 का आहे, पूर्ण आहे. मग ह्याचं वाचन काय होईल, 2 पूर्णांक, 2 पूर्णांक. आणि हा अपूर्ण का आहे, 3/4. हे 3/4. आता इथं काय होईल ह्याचं वाचन, हा एक काय पूर्णांक आहे, 1 पूर्णांक 1/2. राहिलेला अपूर्णांक काय, 1/2. आताच आपण अपूर्णांकाचं वाचन केलेलं आहे, त्याचा अंश कोणता, छेद कोणता हे पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला ह्याला काय म्हणायचं, हा कोणता अपूर्णांक आहे, तर पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. आता ह्याच्या या नावामध्येच दडलेला आहे. काय दडलेला आहे, पूर्णांक युक्त, म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णांक आहे असा अपूर्णांक. ज्याच्यामध्ये पूर्णांक आहे, पूर्णांक युक्त म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णांक आहे असा कोण, अपूर्णांक. त्याला काय म्हणायचं, पूर्णांक युक्त अपूर्णांक. आलं, कळतंय का, समजतंय का शिकवलेलं. अपूर्णांक महत्वाचा घटक आहे. यावरती आपल्याला हमखास नवोदय 1 किंवा 2 प्रश्न तर हमखास असतातच. स्कॉलरशिपला 2 ते 3 प्रश्न असतातच 100%. महत्त्वाचा घटक आहे. पण परीक्षेसाठी म्हणून नाही, आपल्या आयुष्यामध्ये आपलं गणित जर पक्कं किंवा आपल्याला व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे अपूर्णांक घटक. त्यासाठी समोर लक्ष द्या. उत्तर टाकण्याकडे लक्ष देण्यापेक्षा इथं मी काय सांगतो ह्याच्याकडे लक्ष द्या. उत्तर काय मागं पुढं झालं तर समज एखाद्या वेळेस हे होईल. आलं का लक्षात, लक्षात येणं महत्वाचं आहे. समजतंय का, येस और नो. हो, कळमकर, जटे, काटकर, चला छान. तुम्हाला हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक ह्याचं लेखन शब्दात कसं लिहायचं हे आपल्याला वाचन व शब्दात लिहा. कळालं का कसं लिहायचं. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. इथं काय दिलाय, प्रश्न क्रमांक 2 पहा. हा 3 आणि हा अपूर्णांक आहे 1/4. 3 आणि 1/4 अपूर्णांक दिला. या ठिकाणी आपल्याला ह्या 3 आणि 1/4. मग अगोदर आपण ह्या 3 ला लिहू. कसं लिहू, तर हे 3 काय दादा, पूर्णांक आहे. हे पूर्ण असल्यामुळं 3 पूर्णांक झाला. आणि हा 1/4 काय आहे, अपूर्णांक आहे. मग ह्याला आपण कसं लिहितो, आत्ताच आपण पाहिलेलं आहे, 1/4. 1/4 पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याचं लेखन कसं केलं आपण, या दिलेल्या अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे कोणता, 3.1/4. त्याचं लेखन 3.1/4. आलं का लक्षात. मोतेवार, बनसोड, ठाकरे, गिरसे, जोपले, गवई, सानप, शिंदे, कस्तुरे, पिसाळ, बिक्कड, जोशी, मनमत कस्तुरे, खडसे, वडसकर, मोरे, चौरे, सिद्धांत, देवकर, चला कराळे, भगत, दडस, कोकुलवार. आलं का लक्षात. सत्यम,
पुढचा प्रश्न आपल्याला इथं हा एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे, याचं आपल्याला काय करायचंय, वाचन करायचंय. याचं आपल्याला काय करायचंय, वाचन करायचंय. तर ह्याचं वाचन काय होईल, हे 11 आणि हे 1/2 वेगळं, हा अपूर्णांक आहे, हे अपूर्णांक आहे आणि हे 11 काय आहे, पूर्ण संख्या आहे. मग काय होईल, 11 पूर्णांक 11 पूर्णांक. मग आता अपूर्णांक हा अपूर्णांक आहे, ह्याचं वाचन कसं करतो आपण, 1/2. ह्याचं वाचन कसं करतो, 1/2. हा 11 पूर्णांक आहे म्हणून हा आपण 11 काय घेतला, इथं पूर्णांक घेतला. आणि हे अपूर्णांकाचं वाचन कसं आत्ताच आपण पाहिलेलं आहे, 1/2. म्हणजे ह्याचं काय होईल, हे 11 पूर्णांक 1/2. किंवा ह्याला आपण असं अक्षरात लिहू शकतो, 11 पूर्णांक 1/2. बरोबर आहे, 11 पूर्णांक 1/2. श्रीरंग, लबाडे, काळे, जाधव, कस्तुरे, शेख, अत्तार, कांबळे, शेळके, चौरे, कोकुलवार, महाजन, सुंबे, राजपूत, कळमकर, समृद्धी, पार्थ, दत्तापुरे लिहित चला हो. 11 पूर्णांक तेवढं तर लिहा, सवय लावा लिहायची. मी जसं दिले तेच देऊ लागलात तुम्ही, तसंच टाकू लागलात. चला, देवकरने लिहिले बघा, 11 पूर्णांक 1/2. जाधवने लिहिले तसं तरी लिहा, दत्तापुरे 11 पूर्णांक 1/2. कराळे, चला, हे कोण आहे बाबा, दीपिका, परभणे, इमोजी टाकले, उत्तर टाकायचं इमोजी. प्रदीप पवार, छान, काय चालू आहे त्यांचं इमोजी, है का नाही. मेत्रे, चला इमोजी टाकू नका. पुढचा प्रश्न काय आहे, इथं एक आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे. काय दिलेला आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेला आहे. त्याच्यामध्ये हा एक पूर्णांक आहे आणि हा एक अपूर्णांक आहे. मग आता ह्याच्यामध्ये पूर्णांक काय आहे, 5. मग काय होईल, 5 पूर्णांक. ह्याचं वाचन कसं होईल, 5 पूर्णांक. अपूर्णांक काय आहे आपण पाहिलो आत्ताच, वाचन कसं करायचं, 3/4. हे 5 असं लिहितो, कारण सगळंच एकाच ह्याच्या अक्षरातच होईल. 5 पूर्णांक 3/4. किंवा हे 5 पूर्णांक 3/4. 5 पूर्णांक 3/4. पुढचा प्रश्न काय आहे, या ठिकाणी एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिले, ह्याचं आपल्याला काय करायचं, वाचन करायचं आणि त्याचं लेखन करायचं. मग काय होईल, ह्याच्यामध्ये 8 का आहे, पूर्णांक आहे म्हणून हा 8 पूर्णांक. हे पूर्णांक आहे, पूर्ण संख्या आहे, आणि हे अपूर्ण संख्या आहे. जी पूर्ण संख्या आहे तो पूर्णांक, 8 पूर्णांक. आणि मग ही अपूर्ण संख्या आहे, ह्या अपूर्ण संख्येला कसं वाचायचं, 1/4. म्हणजे या पूर्ण ह्याचं काय वाचन झालं, 8 पूर्णांक 1/4. चला, पुढचा प्रश्न. या ठिकाणी एक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा प्रश्न दिलेला आहे. त्याचं आपल्याला काय करायचंय, वाचन करायचे आणि शब्दामध्ये लेखन करायचे त्याचं. मग या ठिकाणी हा 9 काय आहे, हा पूर्ण संख्या आहे 9, आणि हे अपूर्ण संख्या आहे. मग ही 9 पूर्ण संख्या आहे, तर मग काय म्हणतो आपण ह्याला, 9 पूर्णांक. अपूर्ण संख्या ह्याचं वाचन कसं करतो, 1/2. 1/2. आता इथं पहा, हा 9 पूर्णांक 1/2 आहे, आलं. ह्यालाच आपण वेगळं आणखी कसं वाचन करतो हो, हे 8 पूर्णांक 1/4 किंवा 9 पूर्णांक 1/. पहा, तुम्हाला मी थोडंसं
पहिल्या प्रश्नाकडे घेऊन जातो, तिथून ते सांगायचं राहिलं आपल्याला, कारण की याच्यावरचे उदाहरणं आपल्याला पुढे घ्यायचे. आता इथं काय आहे पहा, पहिला प्रश्न पहा. 2.3/4 आपण लिहिलं, बरोबर आहे, लिहिलं. काय लिहिलं हे 2.3/4. मग आता ह्याचा अर्थ काय झाला, हे काहीतरी एक चॉकलेट आहे समजा, हे चॉकलेटची विभागणी लिहिली आहे इथं. तर हे 2 काय इथं पूर्ण आहेत, 2 काय आहेत पूर्ण आहेत, आणि 3/4. आता हे 3/4 ला जर तुम्हाला ह्याच्या लिहा म्हणलं तर काय होईल हे, तर ह्याचा अर्थ काय होतो, 4 समान भागापैकी 3 भाग, बरोबर आहे, 4 समान भागापैकी 3 भाग. मग आता हे पहा, आपण इथं काल तुम्हाला मी सांगितलं होतं, हे इथं आपण ही वस्तू आहे ह्याचे 4 समान भाग केले, 4 समान भाग केले, त्याच्यापैकी एक भाग घेतला, ह्याला काय म्हणलो आपण काल, पाव म्हणलो. एखाद्या वस्तू, एक वस्तू आहे त्याचे 2 भाग केले, हा एक भाग घेतला, त्याला काय म्हणलो आपण, अर्धा म्हणलो. म्हणजे पाव म्हणजे या 4 समान भागापैकी एक भाग घेतला, अर्धा 2 समान भागापैकी एक भाग घेतला, म्हणजे पावला आपण काय लिहिलो, 1/4, अर्ध्याला 1/2. त्याच्यानंतर एक वस्तू आहे त्याचे 4 समान भाग केले, त्या 4 समान भागापैकी आपण 3 वेगवेगळे कलर देऊन, तिथं तुम्हाला मी काल सांगितलं होतं बघा, 3 भाग घेतले. तर हे एकूण भाग केलेले छेदामध्ये आणि घेतलेले भाग अंशामध्ये किंवा रंगवलेले भाग अंशामध्ये. मग काय झाला, अपूर्णांक 3/4. या 3/4 लाच आपण काय म्हणतो, पाऊण. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का पहा, पाव म्हणजे काय, 1/4, 4 भागापैकी एक भाग घेतला त्याला आपण पाव म्हणतो. अर्धा, अर्ध्याला अपूर्णांकात कसं लिहितो, 1/2, 2 भागापैकी एक भाग घेतला, अर्धा. त्याच्यानंतर पाऊण, पाऊणला आपण कसं लिहिलो, 4 भागापैकी 3 भाग म्हणजे 3/4. हा पाव म्हणजे 1/4, अर्धा 1/2, पाऊण 3/4, 3/4. आलं का लक्षात. हे आपल्याला खूप महत्वाचं आहे, पाव, अर्धा आणि पाऊण. मग आपण त्याच्या पुढे जाऊन आपण काय लिहिलं, सव्वा लिहिलं. सव्वा, सव्वा म्हणजे एक पूर्ण अधिक पाव, त्याला सव्वा. मग एक पूर्ण म्हणजे हे एक पूर्ण अधिक पावला कसं लिहितो आपण, 1/4, म्हणजे 1.1/4 हे सव्वा झालं. दीडला एक पूर्ण आणि अर्धा, अर्ध्याला काय लिहितो, 1/2, म्हणजे 1.1/2. आलं का लक्षात. तसंच इथं पहा, आता 2.3/4. आता हे 2 तर काय आहे, पूर्णांक आहे, पूर्ण आहे. या 3/4 साठी आपण काय पाऊण साठी काय वापरतो, 3/4. किंवा या 3/4 ला आपल्या जर ढोबळ भाषेमध्ये जर पाहिलं तर आपण त्याला पाऊण म्हणतो. 1/4 पाव, 1/2 अर्धा आणि 3/4 पाऊण. मग काय होईल, हे 2 पूर्ण आहे आणि हा जो आहे तो काय आहे, पाऊण आहे. म्हणजे 2 पूर्ण चॉकलेट आहेत आणि एक चॉकलेट पाऊण आहे, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, 2.25. 2.25ला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 2.3/4, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, 2.25. मलपुरे, मी उदगीर येथे राहतो, तालुका उदगीरचा आहे, जिल्हा लातूर आहे. म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो, 2.3/4 लाच आपण 2.3/4 असं तर आपण वाचन करतोच ह्याचं. पण ह्याचं वाचन आणखी काय होतंय, 2.25 आहे, 3ला पाव भाग कमी आहे, 2.25.
पावणे 3. आपल्याला जर 100चा पाव भाग आपण मागं पाहिलेला आहे, 100चा पाव काढा म्हणलं तर 100चे समान 4 भाग करतो. 25, 25, 25 आणि 25. 25 अधिक 25 अधिक 25 100. त्याच्यातला एक भाग म्हणजे 100चा पाव काय झाला? 25 झाला. 100चा अर्धा काय होतो? 50 होतो. हे पाहिलेलं आहे. आणि 100चा पाऊण म्हणजे 100चे 4 भाग करायचे आणि 3 भाग घ्यायचे. 3 भाग किती होतात? 75. हे झालं पाऊण. तसंच आपल्याला या ठिकाणी हे 3/4 अपूर्णांकामध्ये जर लिहिलं तर इथं पहा, 100चे आपण हे 75, हे 25 अधिक 25 अधिक 25 अधिक 25 4 समान भाग केले. त्याच्यापैकी 3 घेतले म्हणजे केलेले भाग आणि घेतलेले भाग इथं आहे. केलेले छेदामध्ये, घेतलेले अंशामध्ये, म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो? पावणे 3 म्हणतो. बरोबर आहे. त्यानंतर पुढं 3.1/4. या 3.1/4लाच आपण काय म्हणतो? हे 3.1/4 आहे इथं आपण लिहिलंय. ह्यालाच काय म्हणतो? म्हणजे हे 3 पूर्ण घेतले आणि 1/4ला काय म्हणतो आपण? पाव. म्हणजेच आपण ह्याला काय म्हणतो? 3.25. काय झालं हे? 3.25. कळालं? त्यानंतर पुढं पहा, हे 11.1/2. हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. ह्याला काय म्हणता येईल आपल्याला? हे 11 पूर्ण आहेत आणि 1/2. या 1/2ला आपण अर्धा म्हणतो. मग कशाच्याही पुढं अर्धा जर लिहिलं तर आपण त्याला काय म्हणतो? 1 आणि अर्धा 1.5 होतो. तसं 11च्या पुढं अर्धा म्हणजे 11.5. हे काय झालं? 11.5. आलं? त्यानंतर पुढं पहा, आपण हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे याचं वाचन केलेलं आहे 5.3/4. मग ह्यालाच दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय म्हणतो? हे 3/4. 3/4 म्हणजे काय झाला? पाऊण. म्हणजे हे काय झालं? 5 पूर्ण आणि पाऊण भाग जोडला त्याला तर काय होतं? हे 5.6. काय होतं हे? 5.6. आलं का लक्षात? हे लगेच आपल्याला तिथे घ्यायचं होतं पण थोडंसं ते राहिलं. चला, त्यानंतर 8.1/4. हे 8.1/4. आता इथं काय आहे? हे 8 पूर्ण आहे आणि हे 1/4ला आपण काय म्हणतो? पाव भाग आहे. म्हणजे 8 पूर्ण आणि पाव. मग काय होतं? हे 8.25. आपण 1.25 लिहिलं तर 1 पूर्ण आणि 1/4 म्हणजे 1. तसं 8 पूर्ण आणि 1/4 म्हणजे 8.25. त्यानंतर पुढं काय आहे पहा. आता इथं 9.1/2 झालं. एवढे 2 प्रश्न घेऊ आपण. 9.1/2. तर इथं काय? 9.1/2. मग ह्याला जर आपण वाचन करायचं झालं तर ह्या 1/2लाच आपण काय म्हणतो? अर्धा म्हणतो. हे अर्धा म्हणजे हे 9 पूर्ण आहे आणि हे अर्धा त्याच्यात मिसळा म्हणजेच काय होतं? 9.5. आता तुम्हाला घड्याळ येत असेल, 9:30 झाले की आपण काय म्हणतो? 9:30 वाजले. 8:30 झाले, 8:30 वाजले. म्हणजे तासाचा अर्धा भाग म्हणजे 30 मिनिट. मग त्या अर्धा त्या 9:30 म्हणजे 9 पूर्ण वाजले होते आणि 30 मिनिट झाले. 30 मिनिट म्हणजे एका तासामध्ये 60 मिनिटं असतात. त्याचा अर्धा भाग 30 मिनिटाचा म्हणून आपण 9:30 वाजले. दिशांत ते वाजवू नको. त्यानंतर 8.3/4 हे काय होईल? 8.3/4 ह्याचं ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं असं वाचन झालं. मग आता या ठिकाणी हे 8 पूर्ण आहेत आणि 3/4 म्हणजे 4 भागापैकी 3 भाग घेतले म्हणजे हे पाऊण झाला. 4 भागापैकी 3 भाग घेतले म्हणजे तो काय झाला? पाऊण झाला. आता ह्याचं या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं वाचन केलंय आपण
एका प्रकारे 8.3/4. दुसऱ्या प्रकारे ह्याला काय म्हणता येईल, 8 पूर्ण आहे आणि पाऊण भाग आहे म्हणजे 8.75. म्हणजेच काय होईल, 8.75. 8 पूर्ण आणि त्याच्यात पाऊण भाग मिसळला ते काय झालं, 8.75. आलं. पुढं हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, ह्याला आपल्याला वाचन करायचे. काय पूर्ण आहे इथं, हे 2 पूर्ण आहे म्हणून हे 2 पूर्णांक, आणि हा अपूर्णांक आहे ह्याचं वाचन काय होईल, 1/2. 1/2. मग यालाच आपण काय म्हणू शकतो, हे 1/2 म्हणजे काय, अर्धा. 1/2 म्हणजेच अर्धा. 2.5 नाही शिंदे, 1 आणि अर्धा 1.5 म्हणतो, 2 आणि अर्धा काय म्हणतो आपण, 2.5 म्हणतो, आणि 3 आणि अर्धा तिथून मग पुढं चालू होतं 3.5, 4.5, 5.5. बरोबर आहे. 1 आणि अर्धा 1.5 आणि 2 आणि अर्धा 2.5. तर वेळ आपली झालेली आहे. तर मला काय करायचे, तुम्ही पहा, हे पाव, अर्धा, पाऊण मी लिहितो, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पाव, अर्धा, पाऊण, 1.25, 1.5, हे पाव पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे पाचवा 1.5, 6, 1.25, 7, 2.25, 8, 2.5, 9, 2.25, 10, 3.25, 11, 3.5, 12, 3.25, त्याच्यानंतर 5.25, 5.5, 5.6, त्याच्यानंतर 6.15, 6.30, 6.75, पाहुणे नाही पावणे, पिसाळ, पाहला उकार नाही, पावणे म्हणायचं. तर असं मला 10 पर्यंत लिहा, 10, 10:15, 10 पर्यंत लिहा, 9:15, 9:30, 9:45, 9:45 पर्यंत मला लिहून त्याची फोटो टाका. आलं का लक्षात. आपल्याला पावपासून ते 9:15 पर्यंत लिहायचं, ते लिहा आणि त्याचे फोटो मला टाका. आलं. चला या ठिकाणी थांबू.